गरज भासली तर शिवाजी पार्क मधल्या कॅफेत संजय राऊत जाऊन राज ठाकरेंशी चर्चा करणार का? कारण तुम्ही सतत कॅफे हा उल्लेख केला राज ठाकरेंच्या शिवतीर्थ म्हणून हा तुम्हाला काय वाटतं की राज साहेबांशी आम्ही ठाकरेंशी बोलत नाही का? ते कॅफेत जाणार का नाही जाणार? एक लक्षात घ्या, राज ठाकरेंचे आणि आमचे संबंध का आता जे आहेत का, दोन भाऊच आहेत. बघा, उद्धवजी आणि राज ठाकरे हे भाऊच आहेत ना. कौटुंबिक कार्यक्रमांना एकत्र येतात, भेटतात, बसतात, बोलतात. पाहिलंय ना आपण. ते तुम्हाला नको आहे का? तुम्हाला का अडचण आहे का? तुमच्या TRP कमी होणार आहे का त्याच्यामुळे? नाही ना. माझं तर म्हणजे माझ्या आयुष्याची उमेदीची वर्ष त्यांच्याबरोबर गेलेली आहेत. हे काय आम्ही विसरू शकतो? ते विसरू शकणार नाही. एकनाथ शिंदे मात्र संतापले. बघा, एकनाथ शिंदेचा संताप होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांचं पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकते. पण त्यांनी तर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे. भाजपचा आनंद हा किती खोटा असतोय आम्हाला माहिती आहे. की आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांचं जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा, मी ओळखतो सगळ्यांना ओळखतो. आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन? हे आम्हालाही माहिती आहे. हे आम्हाला माहिती आहे ना. त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही. हे फक्त उद्धवसाहेब आणि राजसाहेबच घेऊ शकतात. हे दोनच नेते, दोन भाऊ घेऊ शकतात. त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही. कोणी मत व्यक्त करण्याची काही गरज नाही. कोणी याच्यामध्ये मत व्यक्त करण्याची. राज ठाकरेंना खड्यासारखं बाजूला केलं शिवसेनेत असताना कुठेतरी असं कोण म्हणतंय? हे असं कोण म्हणतंय? काय संबंध त्या शिंदे गटाचा आणि त्या मस्क्याचा? काय संबंध काय आहे? हा, लुगणाला मस्का लावत बस म्हणा होते दुसऱ्यांच्या, त्या अमित शहाच्या. तुमचं आयुष्य आता जे आहे ते ह्या सगळे जे आहेत ना, हे कोण भाजपवाले, त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात तुमचं आयुष्य जाणार आहे. तुम्ही करा. तुम्ही आता माननीय राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या भांडण कशाला पडताय? तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्यांना विचारा, अमित शहाना विचारा. एकनाथ शिंदेही या प्रश्नावर थोडेसे रागावलेले. का रागावले? त्यांनाही नको आहे की कामाचं बोला. मग कामाचंच करतोय ना आम्ही. तुम्ही तुमच्या कामाचं बघा. ते आता दरे गावात आहे, तिथून ते कदाचित त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटायला दिल्लीत जातील. हा, ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू. राज ठाकरे परदेशात आहेत. या महिना अखेरीस ते येतील परत भारतात. तर अशा वेळेस उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र भेटून काही चर्चेला सुरुवात होईल का? आतापर्यंत प्रस्ताव प्रतिसाद झालेले आहेत, पण हे कमी आहे का? पाहायला मिळेल का? हे कमी आहे का? हे जे सकारात्मक पाऊल दोन्ही बाजूंनी पडलंय हे तुम्हाला कमी वाटतंय का? नाही, कमी नाही, पण याचा पुढचा भाग आपल्याला बघायला मिळेल. पुढचा भाग आता कसा काय तुम्हाला सांगणार ना? सिनेमा असतो ना एक चांगला. शूटिंग चालू आहे, रील बनतायत. रावसाहेब, अजित पवारांनी म्हटलंय की हिंदी भाषा शिकली तर कुठं गैर आहे, विरोधक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मी अजित पवारांच्या मताशी सहमत आहे. हिंदी भाषा शिकायला कोणाचीच अडचण नाही. शालेय अभ्यासक्रमात त्याची सक्ती होऊ नये याच्यावरती चर्चा सुरू आहे. मी वादही म्हणत नाही, चर्चा सुरू आहे. तुम्हाला समाजात तेढ निर्माण करतात. कोणी तेढ निर्माण करत